बिग बॉस मराठी सीझन 6चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. आपण या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता फेअर आहे की अनफेअर आहे याविषयी चर्चा करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपण ते बोलतो जे खरं असतं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता ग्रँड फिनाले हा रविवारी झाला. रितेश देशमुख सर होस्ट करत होते. ज्या वेळेस मराठी प्रेक्षकांनी वोटिंग केली होती ना मागच्या आठवड्यामध्ये, मराठी प्रेक्षकांना वोटिंगच्या आधारे जो विनर वाटत होता ना, तो विनर झालाच नाही. मराठी प्रेक्षकांच्या मनातला विनर हा बिग बॉस मराठी सीझन 6चा झालेला नाही. बिग बॉसच्या मनातला विनर हा 100% नाही, 1000% झालेला आहे. सर्वात पहिल्यांदा बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर ठरली तन्वी कोलते. तन्वी कोलते पहिल्या आठवड्यापासूनच शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणत होती ट्रॉफी मीच उचलणार. शेवटचे 4-5 आठवडे जर तिचे बघितले, तिला असा विश्वास होता की म्हणजे तिला असं वाटायचं की नाही, ही ट्रॉफी आपलीच आहे. आणि तिच्या बोलण्यावरून मराठी प्रेक्षकांना असं वाटायचं हे कुठंतरी पूर्ण सेटलमेंट आहे. एवढ्या विश्वासानं कोण म्हणू शकतं यार. तन्वी कोलते मागच्या 4 ते 5 आठवड्यापासून ठामपणे सांगत होती या ट्रॉफीवर माझंच नाव कोरलेलं आहे आणि ही ट्रॉफी मीच घेऊन जाणार. तिच्या बोलण्यावरून असं मराठी प्रेक्षकांना वाटत होतं. बिग बॉसच्या सगळ्या टीमनी तन्वी कोलतेला सांगितलेलं आहे ट्रॉफी तूच जिंकणार आहे, ट्रॉफी तूच घेऊन जाणार आहे. त्या पद्धतीने ती एकदम कॉन्फिडन्स मध्ये बोलत होती. मराठी प्रेक्षकांनी वोटिंग भरभरून केली मागच्या आठवड्यामध्ये. त्या अगोदर आपण वोटिंग बद्दल तर चर्चा करणारच आहोत, पण वोटिंगची चर्चा करण्याच्या अगोदर तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन 6ची विनर ठरली. तिला माझ्याकडून, मराठी प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पुढील वाटचालीस पण खूप खूप शुभेच्छा. कारण काय आहे माहिती का, तन्वी कोलते तिचे कित्येक डिसिजन आवडले नसले, कित्येक ती मुलगी फेक वागत असली, कित्येक तिचे म्हणजे डिसिजन खूप खटकले, कुठेही तन्वी कोलतेचा गेम आवडलेला नाही. पण ती एक महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्राची मुलगी आहे आणि ती एक महाराष्ट्राची मुलगी असल्यामुळे जरी आपल्या मनातला हिरो हा बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता झाला नसला ना, तरी सुद्धा तन्वी कोलते पण आपलीच आहे, महाराष्ट्राची आहे, म्हणून तिला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्याच पाहिजे. विषय काय माहिती का, हा बिग बॉस आणि बिग बॉसच्या टीमचा आहे. तन्वी कोलतेची त्यात काही चूक नाहीये. तन्वी कोलते बोलली असेल का त्यांना की मला पॉझिटिव्ह दाखवा, मलाच विनर करा, ट्रॉफी माझ्याच हातात द्या, ते 10 लाख रुपये मलाच माझ्याच घरात येऊन द्या, असं नसेल ना. बिग बॉस आणि त्यांची टीम त्यांनी ठरवलेला हा विनर आहे. तन्वी कोलतेची त्यात काही चूक नाहीये. आणि ज्या ज्या प्रेक्षकांना तन्वी कोलतेचा गेम आवडत नव्हता, कित्येक प्रेक्षकांना असं वाटायचं की अनुश्री माने विनर झाली पाहिजे, कित्येक प्रेक्षकांना असं पण वाटायचं विशाल कोटियन विनर झाला पाहिजे. मला स्वतः असं वाटायचं विशाल कोटियन हा विनर झाला पाहिजे आणि तो त्या ट्रॉफीचा हकदार होता, तो डिझर्व करत होता ती ट्रॉफी. आता दुर्दैव बिग बॉसची त्याला साथ नव्हती. कारण भाई ज्या पद्धतीने विशाल कोटियन अनुश्री माने गेम खेळले होते ना, महाराष्ट्राच्या मनातील खरे हिरो आणि त्या बिग बॉस मराठी सीझन 6च्या ट्रॉफीचे हकदार विशाल कोटियन आणि अनुश्री मानेच होते. पण चला ठीक आहे, पुन्हा एकदा तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन 6ची विजयी झाल्याबद्दल, ट्रॉफी जिंकल्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा. आता आपण थोडी वोटिंग बद्दल चर्चा करू. मागच्या आठवड्यामध्ये बिग बॉस प्रेक्षकांनी भरभरून वोटिंग केलं. अनुश्री माने, विशाल कोटियन यांना भरभरून साथ महाराष्ट्राच्या जनतेने दिली होती. पहिले 2 ते 3 दिवस तन्वी कोलते टॉपर होती, 2 नंबर राकेश बापट होता आणि त्याच नंतर गेम फिरला. कारण ज्या वेळेस रेवाचं इलेक्शन झालं होतं ना, रेवा घराच्या बाहेर चालली होती, त्यावेळेस तन्वी कोलतेनी जी शेरोशायरी केली होती ना, खोटारडेपणा, धक्काबुक्की घरात राहिली आणि एक चांगली माझी रेवा घराच्या बाहेर चालली, या तिच्या वाक्यानं मराठी प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता. आणि त्यानंतर सगळी वोटिंग लाईन
फिरली होती. महाराष्ट्राच्या जनतेनं तन्वी कोलते, राकेश बापट यांना नाकारलं होतं. पहिले 2 ते 3 दिवस यांच्या बाजूने, म्हणजे जे टोळीचा काटा गँग जी होती ना, त्या बाजूने पहिले 2 ते दिवस वोटिंग झाली. पण त्यानंतर रेवाच्या इव्हिक्शनच्या नंतर जे शेवटचे 2-3 दिवस होते ना, जी वोटिंग झाली होती अनुश्री माने आणि विशाल कोटी यांच्या बाजूने झालेली होती. महाराष्ट्राच्या जनतेने तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद यांना नाकारलं होतं आणि जी वोटिंग केली होती अनुश्री माने आणि विशाल कोटी यांच्या बाजूने केलेली होती. तरी सुद्धा आता तन्वी कोलते विनर कस काय झाली? आता हे आणि मराठी प्रेक्षकांनी हे पहिलेच ठरवलं होतं, आपण वोटिंग कुणाला जरी केली ना, याचा काहीच फायदा होणार नाही, कारण विनर तन्वी कोलतेच होणार आहे. खूप दिवसापासूनच असे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होते, कारण कुठेतरी मराठी प्रेक्षकांनाही असंच वाटत होतं, ज्या पद्धतीने तन्वी कोलतेला पॉझिटिव्ह दाखवण्यात येत होतं. ज्या वेळेस भाऊचे धक्के तुम्ही चेक करा, जेवढे भाऊचे धक्के झालेत ना तन्वी कोलतेच्या, ज्या ठिकाणी चुका झाल्या, ज्या ठिकाणी तन्वी कोलते फारच चुकली ना, त्या ठिकाणी सुद्धा रितेश देशमुख सरांनी तन्वी कोलतेचा गेम अप केलेला आहे. म्हणजे रितेश भाऊ बी आणि बिग बॉस मराठी सीझन 6 ची सगळी टीम पण एकाच सदस्याला विनर करण्याचं म्हणजे यांनी ठरवलंच होतं, ती होती तन्वी कोलते. म्हणून कसं असतं माहिती का, मराठी प्रेक्षक एक एन्जॉय म्हणून बघत होते, पण मराठी प्रेक्षक काही चुत्या नाहीये, सगळ्यांना सगळं कळतं. बिग बॉसचे जी काही टीम आहे ती काय करत आहे, रितेश देशमुख सरांचा भाऊचा धक्का कसा होत आहे, मराठी प्रेक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात, सगळं कळतं. शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये वोटिंग भरभरून अनुश्री माने, विशाल कोटी यांना झाली. मग नंतर वोटिंग फिरल्याच्या नंतर, महाराष्ट्राच्या जनतेने वातावरण फिरवल्याच्या नंतर अनुश्री माने टॉपला होती, विशाल कोटेन हा 2 नंबरला होता, 3 नंबर तन्वी कोलते होती, 4 नंबर राकेश बापट होता आणि 5 नंबर दीपाली सय्यद होती. अशा प्रकारे मागच्या आठवड्यामध्ये वोटिंग झाली होती. जो रविवारी ग्रँड फिनाले पार पडला, 100 दिवस पार झाले, बिग बॉस मराठी सीझन 6 चा विजेता ठरणार होता. जे 5 फायनली सदस्य होते, दीपाली सय्यद, राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि विशाल कोटियन, हे 5 फायनली सदस्य होते. यांच्यामधीलच एक विनर ठरणार होता, बरोबर. आता ग्रँड फिनाले बद्दल जे 5वं एविक्शन झालं ना, दीपाली सय्यदचं झालं. दीपाली सय्यदचं एविक्शन होण्याच्या अगोदर रितेश देशमुख सरांनी स्वतः सांगितलं होतं, आता मी एक ऑफर देतो, जे 5 फायनली सदस्य आहेत स्वतःला एलिमिनेट करून घ्यायचे. ऑफर काय होती तर 5 लाख रुपयांची, 5 लाख रुपयांची जी मनी बॅग होती ना, ती घेऊन दीपाली सय्यद मी जर स्वतःला एलिमिनेट करून घेतलं असतं, मोकळ्या हाताने ती घरी गेली नसती, 5 लाख रुपये घेऊन घरी गेली असती. पण दीपाली सय्यदने 5 लाख रुपये नाही घेतले, कारण तिला बघायचं होतं महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर किती प्रेम केलंय आणि माझी जी क्वालिटी होती ना, आपण कितव्या नंबरवर बिग बॉस मराठी सीझन 6 चे हकदार आहोत, हे स्वतःला बघण्यासाठी दीपाली सय्यदने 5 लाख रुपयांची ती बॅग नाही घेतली. जे एक्स कंटेस्टंट होते सगळे म्हणत होते दीपाली सय्यद ही 5 नंबरवर एविक्शन एलिमिनेटर होणार आहे, आणि सगळे दीपालीला सांगत होते तू ही बॅग घे, दीपाली विचार कर, ही बॅग घे. खूप मोठ्या प्रमाणात मोटिवेट दीपाली सय्यदला केलं एक्स कंटेस्टंटनी, पण दीपाली सय्यदने ती मनी बॅग नाही घेतली. आणि मग नंतर रितेश देशमुख सरांनीच दीपाली सय्यद एलिमिनेट होत आहेत 5 नंबरवर हे जाहीर केलं, आणि दीपाली सय्यद 5व्या नंबरवर एलिमिनेट झाली. आता दीपाली सय्यद 5व्या नंबरवर एलिमिनेट झाली. बिग बॉस मराठी सीझन 6 ला टॉप 4 मिळाले. विशाल कोटी आणि अनुश्री माने, राकेश बापट आणि तन्वी कोलते हे टॉप 4 सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6 चे ठरले. आता जे 4थं एलिमिनेशन होणार होतं, ते एलिमिनेशन म्हणजे वाजत गाजत होणार होतं. बाहेरून काही लोक आतमध्ये येणार होते, आणि ते लोक जो 4थ्या नंबरवर सदस्य एलिमिनेट होणार आहे ना, त्या सदस्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजे बाहेर घेऊन जाणार होते, मुख्य प्रवेशद्वारातून. ते लोक आले, गाणं वाजलं, गाणं म्हणजे एकदम असं
रोमॅन्टिक वाजलं. त्या गाण्याच्या तालावर 4थ्या नंबरवर अनुश्री माने एलिमिनेट झाली. हे एलिमिनेशन जे झालं होतं ना, हे इविक्शन खूप शॉकिंग होतं. महाराष्ट्राच्या जनतेनं अनुश्री मानेला खूप भरभरून प्रेम दिलं. खूप मोठ्या प्रमाणात वोटिंग झाली होती. खूप मोठ्या प्रमाणात बाहेर लोकांनी अनुश्री मानेला वोट केले होते. आणि वोटिंगच्या आधारावर जर बिग बॉस मराठीचा विनर ठरला असताना, तर विनर तन्वी कोलते नसून अनुश्री माने ठरली असती. कारण वोटिंगच्या बाबतीत जर विचार करायचा झाला ना, अनुश्री माने टॉपला 1 नंबरवर राज्य करत होती. महाराष्ट्राच्या जनतेनं अनुश्री मानेला वोटिंग भरभरून केली आहे. भरभरून केली आहे. पण 4 नंबरला तिचं इविक्शन झालं. मुख्य प्रवेशद्वारातून अनुश्री माने बाहेर आली. त्यानंतर जे काही त्यांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधल्या होत्या त्या पट्ट्या सोडायला लावल्या. आता घराला बिग बॉस मराठी सीझन 6चे टॉप 3 घराला मिळाले होते. ज्या वेळेस डोळ्याच्या पट्ट्या काढल्या, विशाल कोटियन, राकेश बापट आणि तन्वी कोलते हे टॉप 3 सदस्य घराला मिळाले. त्यानंतर विशाल कोटियनला जेव्हा कळालं अनुश्री माने एविक्ट झालीये, त्यानंतर भाई विशाल कोटियन त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि भाई ते भाऊ बहिणीचं जे काही नातं घरामध्ये तयार झालं होतं ना, ते नातं खरं होतं. कुठेही फेक प्रकारचं ते नातं नव्हतं. म्हणून ज्या वेळेस अनुश्री माने 4थ्या नंबरवर घराच्या बाहेर पडले, विशाल कोटियन रडायला लागलं. भाई खरंच विशाल कोटियनला मानलं पाहिजे. कित्येक लोक म्हणत होते भाई हा इमोशनल नाहीये, हा कधीच रडत नाही. भाई पण खरंच विशाल कोटियन सारखा खेळाडू ना, बिग बॉस मराठी सीझन 6च्या प्रवाहामध्ये जे काही 20 खेळाडू होते ना, सगळे पकडून नाही भाई, खरा मास्टर माइंड, खरा गेम हा फक्त आणि फक्त विशाल कोटियनच खेळला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये. अनुश्री माने आता 4 नंबरवर एविक्ट झाली. घराला 3 टॉप 3 सदस्य मिळाले, विशाल कोटियन, राकेश बापट आणि तन्वी कोलते. आता 3 नंबरचं इविक्शन होणार होतं. त्या अगोदर रितेश देशमुख सरांनी सांगितलं, हे माझ्यासाठीच खूप शॉकिंग आहे. कारण आता हे जे टॉप 3 सदस्य होते ना, यांच्यामधून एक सदस्य एलिमिनेट होणार होता. एविक्शन होण्याच्या अगोदर 3 सदस्यांना सांगितलं, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सहारा पाहिजे. म्हणून रितेश देशमुख सरांनी त्यांच्या घरचे विशाल कोटियन यांचे बाबा घरात बोलावले, राकेश बापट यांची बहीण घरात बोलवली आणि तन्वी कोलते हिची आई घरामध्ये बोलवली. या तिन्ही टॉप 3 सदस्याचे परिवार म्हणूया आपण, परिवार घरामध्ये आला. कारण अशा वेळेस हो, आणि हे खरं आहे, हे शॉकिंग इविक्शन होणार होतं. आणि अशा सिच्युएशनला आपल्या घरच्यांचा सहारा आपल्याला पाहिजे असतो. कारण 100 दिवस आपण इतकी मेहनत केली, इतका कठीण प्रवास आपण करून आज आपण ट्रॉफी जिंकण्यापासून म्हणजे थोडेच आपण दूर आहोत. अशा वेळेला जर आपलं इविक्शन झालं तर आपल्या घरच्यांचा सहारा आपल्याला पाहिजे असतो. म्हणून हे टॉप 3 जे सदस्य होते यांच्या घरचे घरामध्ये गेले, त्यांच्या शेजारी उभा राहिले. आणि आता जे तिसरं इविक्शन होणार होतं ते इविक्शन असं होणार होतं, तर 3 लिफाफे होते. तिन्ही लिफाफ्यामध्ये जो काही रिझल्ट होता ना, तो रिझल्ट लिहिलेला होता. एकीकडे विशाल कोटियन, राकेश बापट आणि तन्वी कोलते या 3 सदस्यांचे लिफाफे त्यांच्या समोर ठेवले. आणि सर्वात पहिल्यांदा रितेश देशमुख सरांनी तन्वी कोलतेला तो लिफाफा खोलायला लावला. आता तिलाच का खोलायला लावला हाही खूप मोठा प्रश्न आहे. तन्वी कोलतेनी पहिल्यांदा तो लिफाफा खोलला. तन्वी कोलते सेफ झाली. आणि आता राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यामध्ये एक सदस्य एलिमिनेट होणार होता आणि दुसरा सदस्य सेफ होणार होता. आता रितेश देशमुख सरांनी 1, 2, 3 म्हणलं की दोन्ही सदस्यांनी सोबत ते लिफाफे खोलले. राकेश बापट सेफ झाला आणि विशाल कोटियन जो महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला मास्टर माइंड होता, ज्या पद्धतीने भाई विशाल कोटियन हा बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता ठरायला पाहिजे होता, 3ऱ्या नंबरवर विशाल कोटियन एविक्ट झाला. 3ऱ्या नंबरवर विशाल कोटियनचं एलिमिनेशन झालं. आता बिग बॉस मराठी सीझन 6ला टॉप 2 मिळाले. तन्वी कोलते आणि राकेश बापट बहीण भावाची जोडी टॉप 2 म्हणून ठरली. त्यानंतर आता घरामध्ये फक्त 2च सदस्य उरले, राकेश बापट आणि तन्वी कोलते. जे आपले बिग बॉस आहेत त्यांनी शेवटचा संवाद राकेश बापट आणि तन्वी कोलते सोबत साधला. त्यानंतर मग
भरपूर काही इमोशनल वातावरण घरामध्ये झालं. कारण बाई 100 दिवसाचा प्रवास होता. आता घराच्या लाईटी बंद करण्याची वेळ आली होती. तन्वी कोलते आणि राकेश बापट या घराच्या लाईटी शेवटच्या बंद करून घराच्या बाहेर येणार होते. तन्वी कोलते, राकेश बापट, तन्वी कोलते तर खूपच इमोशनल झाली, ती रडायला लागली. राकेश बापट पण त्याला भरपूर काही दिवस आठवले त्याच्या मागचे, आणि त्या लोकांना ओळख बिग बॉसने दिली. भरपूर इमोशनल झाले. तन्वी कोलते रडली. त्यानंतर बिग बॉसने जो शेवटचा आदेश दिला, घराच्या लाईटी बंद करा, दोघांनी मिळून एक साथ बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराच्या लाईटी बंद केल्या. आणि मग ज्या ठिकाणी रितेश देशमुख सर, जे मोठे मोठे सदस्य आले होते, जे मोठे मोठे लोक आले होते, ते सगळे स्टेजवर बोलावले. आतून लाईटी बंद करून राकेश बापट आणि तन्वी कोलते हे स्टेजवर आले. आणि आता होणार होता बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता. रितेश देशमुख सर स्टेजवर होते. जे काही मोठे मोठे लोक होते, ज्यांनी बिग बॉस मराठीवर खूपच जास्त प्रेम केलं, ते सगळे मोठे मोठे लोक स्टेजवर बोलवले. ज्यांच्या हातून विजेत्याला सगळ्या गोष्टी मिळणार होत्या, पैसे, प्रॉपर्टीच्या ज्या काही म्हणजे सगळ्या गोष्टी देणारे लोक सगळे स्टेजवर बोलावले. एकीकडे राकेश बापट उभा राहिला, एकीकडे तन्वी कोलते उभा राहिली, मध्ये रितेश देशमुख सर उभा राहिले. आणि आता बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता ठरणार होता. महाराष्ट्राला मिळणार होता बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता. आता डिसिजन फेअर का अनफेअर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण तुमच्या मनातला खरा हिरो कोण होता हेही महाराष्ट्राला कळू द्या. आता रितेश देशमुख सरांनी दोघांचे हात हातात धरले, कारण आता विजेता घोषित करायचा होता. रितेश देशमुख सरांनी सांगितलं, माझ्याकडं बिग बॉस मराठी सीझन 6च्या विजेत्याचं नाव आलेलं आहे. आणि लगेच मग सगळे लोक स्टेजवर बोलण्याच्या नंतर रितेश देशमुख सरांनी विजेता जाहीर केला. विजेता ठरली बिग बॉस मराठी सीझन 6ची तन्वी कोलते. राकेश बापट सेकंड रनर अप. तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6ची विजेता ठरली. आणि या प्रकारे ग्रँड फिनाले पार पडला. आता जर वोटिंग नुसार जर विजेता ठरला असता, मला नाही वाटत तन्वी कोलते विजेता झाली असती. मला नाही वाटत. विशाल कुटियन किंवा अनुश्री माने या दोघांपैकी एक बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता हा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला होता. पण जी बिग बॉसची टीम आहे, जी काही रितेश देशमुख सरांचे जेवढे भाऊचे धक्के झाले, याचा जर अभ्यास केला ना, तर त्यांच्या मनातला विनर हा तन्वी कोलते पहिल्यापासूनच होती. आणि त्यामुळं तन्वी कोलतेला विजयी जाहीर केलं. आता जर सध्या सोशल मीडियावर पाहिलं ना, तर बिग बॉसच्या विरोधात खूप सारा निगेटिव्ह व्हिडिओ व्हायरल होत आहेत. लोकांचं म्हणणं असं आहे, महाराष्ट्राची जनता बिग बॉसवर खूप संताप व्यक्त करते. जर तुम्हाला विजेता तुमचा आधीच ठरलेला होता, मग तुम्ही आमचा टाइमपास का केला? इतके दिवस तुम्ही का घालवले? पहिल्यांदाच तन्वी कोलतेला ट्रॉफी द्यायची होती ना. महाराष्ट्राचे प्रेक्षक बिग बॉस आणि बिग बॉसच्या टीमवर खूप संताप व्यक्त करत आहेत. रितेश देशमुख सरांवर सुद्धा लोकांचा संताप व्यक्त होतोय. अनुश्री माने, ज्या पद्धतीने अनुश्री मानेला लोकांनी सपोर्ट केला होता, आज सगळेच्या सगळे सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. हा विनर ठरलेला होता आणि तन्वी कोलतेला ज्या पद्धतीने ट्रॉफी देण्यात आली आहे, हे सगळं सेटलमेंट होतं असं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि महाराष्ट्राची जनता आज व्यक्त होत आहे मोकळ्या मनाने सोशल मीडियावर. कारण बिग बॉस मराठी सीझन 6 हा विषय काय सोडून, पण बिग बॉस हा रियालिटी शो आहे असं म्हणलं जातं. आणि मग जर रियालिटी शो आहे, तर मग डिसिजन अनफेअर का होतात याचा कुठेतरी या बिग बॉसने अभ्यास करायला हवा. द्या ना. मग मी तर म्हणतो, ज्या सदस्याला वोटिंग होईल ना, कोणीही असू द्या, अनुश्री मानेला वोटिंग झाली असेल, अनुश्री मानेला ट्रॉफी द्या. विशालला झाली असेल, विशालला ट्रॉफी द्यायला पाहिजे होती. तन्वीला झाली असेल, तन्वीला सुद्धा ट्रॉफी द्यायला पाहिजे होती. पण पहिल्यापासूनच ही सगळी सेटलमेंट जर झालेली असेल तुमची, तर मग लोकांना का वेड्यात काढताय, लोकांना का चुत्या बनवताय, हा खूप मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि मी सलाम करतो त्या मराठी प्रेक्षकांना जे आज मोकळ्या मनाने सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत की बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये ही सगळी जी काय विनर तन्वी कोलते ठरलेली आहे, ही पहिल्यापासूनच सेटलमेंट झालेली आहे. आज मोकळ्या मनाने प्रेक्षक वर्ग संताप व्यक्त करतोय बिग बॉसच्या विरोधात, आणि हे व्हायलाच पाहिजे होतं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं मी मत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही अजूनही नवीन असाल, अजूनही तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला द रिअल थॉटला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना,
लगेच हक्काने सांगतोय तुम्हाला, आत्ताच सबस्क्राईब करून टाका. बाकी कसा वाटला ग्रँड फिनालेचा रिव्ह्यू मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तुमचं मत सांगा आणि तुमच्या मनातला खरा विनर कोण होता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. बाकी एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये, कारण आपण तेच बोलतो जे खरं असतं. पुन्हा एकदा सांगल, द रिअल थॉट आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाकी थांबतो, रजा घेतो, भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी तोपर्यंत तुमची सर्वांची रजा घेतो. जय महाराष्ट्र.